नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, 10वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. फ्रीमध्ये टॅबलेट तुम्हाला मिळणार आहे. त्यासोबत रोज 6 GB इंटरनेट तुम्हाला दिलं जाणार आहे. यासोबत CET असेल, नीट असेल याच्या एक्झामचे जे काही कोचिंग क्लासेस आहेत ते क्लासेस घेतले जाणार आहेत आणि तुम्हाला काही पुस्तके असतील ते सुद्धा मिळणार आहेत. तर त्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, ही योजना कुणासाठी आहे, यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता का, अर्ज कोण करू शकतं, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत. पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासनातर्फे ही नोटीस जी आहे ते काढण्यात आलेली आहे. JEE असेल, नीट असेल, CET असेल, बॅच 2026च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE असेल, नीट असेल, MST CET असेल, बॅच 2026 करिता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. तसेच पाहू शकता, ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB दिवसाला इंटरनेट डाटा पुरवण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता या योजनेसाठी लाभार्थीची पात्रता काय काय आहे, कोण अर्ज करू शकतो ते इथे समजून घ्या. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा, म्हणजेच OBC कॅटेगरीमधील. तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातला असावा किंवा असावे. सन 2024 मध्ये 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर परीक्षणासाठी लाभाकरिता पात्र राहणार आहेत. म्हणजे 2024 म्हणजे यावर्षी 2024 मध्ये जे काही विद्यार्थी आहेत 10वीची परीक्षा पास झालेले आहेत तेच विद्यार्थी फक्त या योजनेसाठी अर्ज करू शकतात. विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. म्हणजेच आता तुम्ही जे 11वीला ॲडमिशन घेतलं असेल तर सायन्स साईडनं ॲडमिशन घेणं गरजेचं आहे. त्यासोबत कागदपत्रे जी आहेत ते तुम्हाला सायन्स शाखेशी जोडणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याची निवड ही 10वीच्या परीक्षेच्या प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे. 10वीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांना, लक्षात ठेवा, तुम्ही जर शहरी भागात राहत असाल तर 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी असाल तर 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. तसेच विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील पत्त्यावरनं ठरवलं जाणार आहे. त्यानंतर कागदपत्रे कोणकोणते लागतील तर आधार कार्ड, दुसरा आहे रहिवासी दाखला म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र, तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे. तसेच वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र म्हणजेच नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे. तसेच 10वीची गुणपत्रिका म्हणजे 10वीचं मार्कशीट. त्यानंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे म्हणजे 10वी नंतर तुम्ही आता 11वीला ॲडमिशन घेतलेलं आहे सायन्स साईडनी, तर त्यासोबतचं काही बोनाफाईड सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे. त्यानंतर दिव्यांग असल्यास, जर दिव्यांग असेल, एखादा व्यक्ती अपंग असेल तर त्याने अपंगाचा दाखला लागणार आहे आणि अनाथ असेल तर अनाथाचा दाखला लागणार आहे. तर तुम्ही रेग्युलरली तुम्हाला हे 6 कागदपत्रे लागणार आहेत आणि अपंग अनाथांसाठी हे 2 आहेत. तर अशा पद्धतीने ही कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. आता तुम्ही म्हणाल ऑनलाईन अर्ज कसा करायचा, तर महाज्योतीच्या वेबसाईटवरती करायचा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ही PDF सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. PDF डाउनलोड करा, एकदा सर्व माहिती वाचून घ्या. आणि तसेच ऑनलाईन अर्ज कसा करायचा आता मी तुम्हाला ते सांगणार आहे. ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते सांगतो, त्या अगोदर अटी आणि शर्ती पहा. शेवटची तारीख आहे 10/7/2024 आणि पोस्टाने किंवा ईमेलद्वारे हा अर्ज घेतला जाणार नाही. याचे जे काही अर्ज आहेत ते फक्त ऑनलाईन पद्धतीने राहणार आहे. काही माहिती चुकली तर त्याची निवड रद्द करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. काही तुम्हाला अडचण असेल तर याचा जे काही हेल्पलाईन नंबर आहे, संपर्क तुम्ही या नंबरवरती इथे करू शकता. ईमेल ID सुद्धा देण्यात आलेला आहे. आता आपण अर्ज कसा करायचा ते पाहूयात. सर्वात प्रथम तुम्हाला महाज्योतीच्या वेबसाईटवरती यायचं आहे. याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे तपशीलमध्ये आल्यानंतर तुम्हाला जाहिरात भेटेल, PDF डाउनलोड करू शकता आणि खाली रजिस्ट्रेशन लिंक आहे, या रजिस्ट्रेशन लिंकवरती क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर हा फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म आपल्याला पूर्णपणे भरायचा आहे.
आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळे सांगतो. ॲप्लिकेशन पाहू शकता. पहिल्यांदा मोबाईल नंबर विचारला तर इथे विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आणि सबमिट करायचा. सबमिट केल्यानंतर एक OTP येईल. जो मोबाईल नंबर टाकलेला आहे विद्यार्थ्याचा तो OTP इथे टाकायचा आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचा. सबमिट झालेला आहे. आता पूर्णपणे हा फॉर्म तुमच्यासमोर ओपन झालेला दिसेल. यामध्ये पर्सनल डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स, डॉक्युमेंट अशा 3 स्टेप आहेत. पहिली स्टेप पर्सनल डिटेल्स, ज्यामध्ये आपल्याला ॲप्लिकंट्स फुल नेम विचारलं आहे, म्हणजेच विद्यार्थ्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे. जसं की फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम म्हणजे नाव, वडिलांचं नाव आणि लास्ट नेम म्हणजे आडनाव. त्यानंतर ॲप्लिकंट्स फादर नेम किंवा गार्डियन नेम, जे काही वडिलांचं नाव असेल ते टाकायचं आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. त्यानंतर जेंडर मेल फिमेल ते सिलेक्ट करायचं आहे. डेट ऑफ बर्थ टाकताना काळजी घ्यायची. पहिल्यांदा मंथ टाकायचं आहे, त्यानंतर डे टाकायचं आहे, त्यानंतर इयर टाकायचं आहे. महिना, दिवस, इयर, वर्ष अशा पद्धतीने टाकल्यानंतर खाली विचारलं जाईल आर यू एन ऑर्फन. ऑर्फन म्हणजे अनाथ आहात का. जर कोणी अनाथ असेल तर त्यांनी इथे येस करायचं आहे. आणि कशातून अनाथ आहे, संस्थेमार्फत आहे का संस्थेबाह्य, ते इथे देऊ शकता. नसेल तर नो. त्यानंतर आर यू ए पर्सन विथ डिझॅबिलिटीज, म्हणजेच अपंग आहात का. अपंग असाल तर येस करायचं आहे. अपंग असाल तर कशात आहे ते तुम्हाला इथे कॅटेगरी विचारली जाईल. ते टाईप जो आहे तो अंधांचा, इथे तुम्ही अंध आहे किंवा स्नायू त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. नसेल अपंग तर डायरेक्टली नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. सोशल कॅटेगरी विचारली जाईल. OBC, VJ, NTB, NTC, NTD, SBC यापैकी तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येता. यापैकी ज्या कॅटेगरीमध्ये येता तर एवढे कॅटेगरी आहेत तुम्ही अप्लाय करू शकता. OBC सिलेक्ट करा तर तुम्हाला कास्ट विचारली जाईल पुढे. तर जी काही कास्ट असेल तर तुम्ही सिलेक्ट करा. VJ सिलेक्ट केलं तर त्यामध्ये तुमची कास्ट बघा. NTB, NTC सिलेक्ट केलं त्यामध्ये तुमची कास्ट बघा. NTD असेल, SBC असेल, ज्या काही कॅटेगरी आहेत ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तुमची जी असेल कास्ट सर्टिफिकेटवरती चेक करा आणि त्यानुसार भरा. त्यानंतर इन्कम ग्रुप विचारलाच असेल तर नॉन क्रिमिनल आणि क्रिमिनल, तर इथे नॉन क्रिमिनल आपण सिलेक्ट करणार आहे, म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपल्याकडे आहे. त्यानंतर आधार नंबर, विद्यार्थ्याचा जो काही आधार नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर डोमासाईल, म्हणजे तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट आहे ते महाराष्ट्रातलं आहे पण कोणत्या जिल्ह्यातलं आहे तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर रेसिडेंट टाईप विचारलं आहे. अर्बन, रूरल, शहरी भागातून आहात का ग्रामीण भागातून आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस द्यायचा आहे. कोणत्या ठिकाणी आत्ता तुम्ही राहताय तो जिल्हा, त्यानंतर कोणत्या ठिकाणी आत्ता तुम्ही राहताय तो तालुका असेल, तहसील असेल, तो इथे तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल ज्यामध्ये गावाचं नाव असेल तुमच्या किंवा शेजारची खूण असेल, वार्ड नंबर असेल, रोड असेल, पिनकोड असेल, ही बेसिक माहिती तुम्हाला टाकायची आहे जिथे आत्ता तुम्ही राहताय तिथे. त्यानंतर जिथे आत्ता तुम्ही राहताय तोच तुमचा परमनंट ॲड्रेस आहे का, तर सेम ॲज अ प्रेझेंट ॲड्रेस यावरती तुम्ही टिक करू शकता. नसेल परमनंट तर तुम्ही खाली माहिती टाकू शकता. त्यानंतर खाली मोबाईल नंबर दाखवेल. अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर सोडून द्या. त्यानंतर ईमेल ID कंपल्सरी आहे. विद्यार्थ्याचा ईमेल ID इथे टाकायचा आहे आणि खाली सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आपण सगळी माहिती भरून घेतलेली आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केली आहे. तर इथे आपल्याला आता क्वालिफिकेशन डिटेल्स विचारले आहेत. सेकंड स्टेपला 10वीची माहिती, 10th. आता 10वीची काय, नेम अँड प्लेस ऑफ स्कूल, म्हणजे शाळेचं नाव आणि कोणत्या ठिकाणी शाळा आहे ते शाळेचं प्लेस म्हणजे ॲड्रेस. त्यानंतर बोर्ड विचारलं आहे. बोर्ड कोणता आहे ते महाराष्ट्र बोर्ड असेल किंवा CBSE बोर्ड असेल, तुमचं जे बोर्ड असेल ते इथे टाका. त्यानंतर 2024 वर्ष सिलेक्ट करा आणि पर्सेंटेज 10वीला तुम्हाला 2024ला जे काही रिझल्ट लागला किती टक्के पडले ते टक्के टाका आणि खाली सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. पुढे आलेला आहात. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे आता डॉक्युमेंट स्टेप्स 3ला अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी पहिल्यांदा आहे पासपोर्ट साईज फोटो. इथे चूज फाईलवरती क्लिक करा आणि पासपोर्ट आकाराचा जो काही फोटो आहे तो इथे अपलोड करायचा आहे. तर इथे आपण पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड केलेला आहे. हा फोटो जो पाहिला 200 KB आतमध्ये सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करा. त्यानंतर सिग्नेचर, चूज फाईलवरती क्लिक करा. पुढे तुम्हाला अपलोड इमेजचं ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करा. अपलोड इमेजवरती क्लिक केलं की हा फोटो सिग्नेचर अपलोड होईल. अशा पद्धतीने तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं. त्यानंतर पुढे तुम्हाला आधार कार्ड विचारलं आहे तर स्टुडंटचं जे काही आधार कार्ड आहे विद्यार्थ्याचं अपलोड करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. जर अनाथ असाल म्हणजे नॉट कंपल्सरी फॉर ऑर्फन, अनाथ असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागत नाही, पण बाकीच्यांनी सर्वांनी कास्ट सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा इथे मॅन्डेटरी आहे. 200 KB तुम्हाला अपलोड करायचं आहे. चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड इमेजवरती क्लिक करा आणि इथे अपलोड करा.
PDF चालणार नाही, फक्त इथे JPG JPEGमध्ये तुम्ही फोटो काढून अपलोड करा. त्यानंतर मार्कशीट विचारली 10वीची ती अपलोड करा. त्यानंतर 11thचं बोनाफाईड, 11वीला ॲडमिशन घेतलं आहे तर तुम्ही बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करा. त्यानंतर 11th ॲडमिशनची रिसिप्ट म्हणजे 11वीला ॲडमिशन घेतली जी काही पावती येते आणि खाली डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे. सगळे डॉक्युमेंट मी अपलोड केलेत. आता फायनल सबमिटचा ऑप्शन दिसेल, या फायनल सबमिटवरती क्लिक करा. तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे. तर अशा पद्धतीने याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे. खाली आल्यानंतर सर्व माहिती तुम्हाला दिसेल, खाली प्रिंट ऑप्शन दिसेल, या प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करा. तुमचा फॉर्म सबमिट झालेला. अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ त्या आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.